पिंपरुल तालुका यावल गांव में मातोश्री फाउंडेशन की ओर से एक कार्यक्रम रखा गया। इस कार्यक्रम में सावित्री कुमारी अंकिता तायडे जी JK महाविद्यालय आमोदा की छात्रा ने आज के युग के बारे में क्या कहा, हम आपको हमारे चैनल जनता की बात के जरिए बता रहे हैं। आप देख सकते हैं इस छात्रा ने यहाँ पर मौजूद सभी लोगों का दिल जीत लिया। इस छात्रा ने जो सावित्रीबाई फुले और महिलाओं के बारे में बताया वो एक काबिले तारीफ बात है। मैं हूँ शाकिर मलिक, जनता की बात अब तक। सोंग घेतलेल्यांना उठवावं कसं, बहिरेपणाचं ढोंग घेतलेल्यांना सुनवावं कसं, झोप्याचं सोंग घेतलेल्यांना उठवावं कसं, बहिरेपणाचं ढोंग घेतलेल्यांना सुनवावं कसं, आपल्या समाजातल्या स्त्रीला या शिक्षणाच्या प्रभावात आणावं कसं आणि शिक्षण हेच आपलं जीवन आहे हे आपल्या समाजाच्या लोकांना समजून सांगावं कसं, पटवून द्यावं कसं। खरंच आपला देश, आपला समाज प्रगती करत आहे, प्रगतीच्या वाटचालीत आहे, तरी आपल्या समाजातल्या स्त्रीला जेवढं महत्त्वाचं स्थान मिळालं पाहिजे तेवढं नाही मिळत। म्हणूनच एका स्त्रीला, एका लहान मुलीला तिच्या आईच्या गर्भातच मारून टाकलं जायचं। तेव्हा आपल्याला कोण अधिकार द्यायचा हो त्या उमलत्या कडीला तोडायचा, त्या लहानग्या जीवाला मुळापासून नष्ट करायचा। तेव्हा ती उमलती कडी, तो लहानगा जीव आपल्या आईला बोलायचा, पुरुषत्वाच्या ओझ्याखाली लपलेलं स्त्रीचं जग उघड्या अश्रूंनी पाहायचंय, पुरुषत्वाच्या ओझ्याखाली लपलेलं स्त्रीचं जग उघड्या अश्रूंनी पाहायचंय। काळाच्या पडद्यावर रडू नको आई, अगं आई काळाच्या पडद्यावर रडू नको आई, आता मला जगायचंय, आता मला जगायचंय। खरंच आपल्याला, आपल्या समाजाला असं नाही केलं पाहिजे। आपण म्हणतो मुलगा जगतच चांगलं होईल, पण मुलगी नको पाहिजे। पण मुलगा आणि मुलगी या दोन्हींना पण आपल्याच देवाचं वरदान म्हणून आपण स्वीकारलं पाहिजे। आपल्याला हे दिसत नाही की बाहेरच्या समाजात स्त्रीचे स्थान किती मोठे आहे आणि आपल्या समाजात किती कमी, तरी आम्हाला मुलगाच हवा, कारण आपली संस्कृती ही पुरुष प्रधान संस्कृती ना। रात्री दारू प्यायची, काय रात्री दारू प्यायची आणि बायकोला मारायचं, हीच का आपली पुरुष प्रधान संस्कृती? कोणी सांगेल का मला हीच का आपली पुरुष प्रधान संस्कृती? तरी आम्हाला मुलगाच हवा, कारण मुलगा अंशाचा दिवा, मुलगा म्हणजे कुलदीपक। पण मुलगी तुमच्या अंशाची पण ती नाही का बनू शकत, तिला पण हक्क आहे जगायचा। पण मुलगा हा एकच घरचा दिवा आणि मुलगी ही सासर आणि माहेर दोन्ही घरात दैवत ठेवणारी जगजगती ज्योत आहे, विसरू नका। लक्षात ठेवा, फूल ना रहे धरती पर तो फल कहाँ से आएंगे। जर मुलीच नाही राहिल्या धरतीवर तर तुम्ही मुलं कुठून आणणार, तुमच्या अंशाचा दिवा कुठून पैदा करणार? फूल ना रहे धरती पर तो फल कहाँ से आएंगे, अंश काटकर अपना तुम वंश कहाँ से बढ़ाओगे। खरंच आपल्या समाजातल्या स्त्रीला फक्त वाचवलंच नाही पाहिजे, तर तिला शिकवलं पाहिजे, घडवलं पाहिजे। तिच्यावर होणारा अन्याय, अत्याचार आपण पूर्णपणे थांबवला पाहिजे। आज अनेक समाजातील स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात काम करताना दिसतात, पण आपल्या समाजातली स्त्री ही अजूनही अज्ञानाच्या अंधकारात कुठेतरी चूल आणि मूल यातच गुंफटलेली दिसते। तिला त्यातून बाहेर काढलं पाहिजे, तिच्या हातात ज्ञानाची ज्योत दिली पाहिजे, तिला शिक्षणाची संधी दिली पाहिजे, तेव्हाच खऱ्या अर्थाने आपला देश शिक्षित बद्दल शिक्षित होईल। आपल्याला आसमानाची दोरी बांधायची आहे ना, तर मग हा समाज कोणत्याही दृष्टीने मागे राहता कामा नये। मग ते स्त्री शिक्षण असू द्या की आणखी कोणती बाब, पण आजच्या स्त्रिया ह्या खूपच हुशार झाल्या, त्या स्वतःची प्रगती स्वतःच करत आहे। हे आजच्या या कार्यक्रमावरूनच दिसून येते। कुणीतरी खूप छान म्हटलं आहे, लाटांबरोबर तर सगळेच पोहतात, पण खरा शूरवीर तोच असतो जो लाटांना भेदून पुढे जातो। तसंच काहीतरी आजच्या स्त्रिया आहेत। पण या जगाची रीत अशी आहे, या जगात तुम्ही चांगलं केलं तरी, ऐका, या जगात तुम्ही चांगलं केलं तरी लोक त्याला कुठं नावच ठेवतात की याचीच जागा शोधताय, आणि वाईट केला तरी नावच ठेवतात। अशा जगात, अशा या दोन्हीकडून बोलणाऱ्या जगात IPS विश्वास नागरे पाटील सर म्हणतात, हे जग खूप विचित्र आहे, याच्याकडे लक्ष देऊ नका, हे नेहमी पुढे जाण्यावरच जडतं आणि मागे राहणारीचीच थट्टा करतं। असंच काहीतरी आजकाल स्त्रियांच्या बाबतीत आहे। आपल्या समाजात चूक कोणाची का असेना, दोष मात्र कायम स्त्रीलाच दिला जातो, मग तिने काही योग्य केलं तरीही आणि अयोग्य केलं तरीही। अशा या जगामुळे आमच्यासारख्या मुलींनी, या स्त्रियांनी जगावं तरी कसं, वागावं तरी कसं? मस्त मन मोकळेपणाने वागेल तर म्हणतात पोरीला घरचं बंधन नाही, शांत गंभीरपणे वागलं तर म्हणतात पोरीमध्ये फेस करायची हिंमत नाही, उशिरा लग्न केलं तर म्हणतात पोरीतच एखादी खोट असेल, पोरीतच एखादी खोट असेल, लवकर लग्न केलं तर म्हणतात एखादी लफडं लपवायचं असेल, जास्त शिकलेली असेल तर म्हणतात काय कामाची, डोक्याला मीरा वाटेल। अशा दोन्हीकडून बोलणाऱ्या जगात, मी म्हणते या दोन्हीकडून बोलणाऱ्या जगात आमच्यासारख्या मुलींनी जगावं तरी जातीच्या राणीसारखं आणि मरावं तरी जातीच्या राणीसारखं। आपल्या समाजातल्या स्त्रियांना आपण
कामाची संधी दिली पाहिजे. आता